भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वनविभागाचा बुलडोजर, वनविभागाच्या जागेवर बांधलेल्या घरावर हातोडा। ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर सतीश भोसलेला घेऊन बीड पोलीस प्रयागराजहून महाराष्ट्राकडे रवाना। खोक्याची कस्टडी मिळाल्यावर अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेचा इतर विभागांना कल्याणकारी योजनांना फटका। सामाजिक न्यायाचे 3000 कोटी तर आदिवासी विभागाच्या 4000 कोटींना कात्री। दोन्ही विभागांची अर्थमंत्र्यांवर नाराजी। विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी एजंट्सकडून आर्थिक व्यवहार। भाजपचे आमदार परिणय फुके यांचा गौप्यस्फोट। एजंट बरोबरच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांना देणार असल्याची माहिती। जयंत पाटील थोड्याच दिवसात दादांसोबत येणार, संजय शिरसाट यांचा दावा। विधानसभा निवडणुकीनंतर पाटील नाराज, मुश्रीफांचाही दुजोरा। नाशिकमध्ये दिसलेली व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचा पोलिसांचा दावा। 3 पथकांद्वारे शोध मोहीम। प्रत्यक्षदर्शींच्या जबाबात तफावत असल्याचा पोलिसांचा निष्कर्ष। मटणाच्या मल्हार सर्टिफिकेशनसाठी जेजुरीच्या मल्हारी मार्तंड देवस्थानकडून नितेश राणेंचा सत्कार। जेजुरी गावकऱ्यांचा मात्र मल्हार शाकाहारी देव असल्यानं नाव वापरायला विरोध, वाद चिघळण्याची शक्यता। विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या 250 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरामध्ये जळून खाक। शिक्षिका आणि प्राचार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार। गुणपत्रिका सुरक्षित, शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण। होळीच्या दिवशीच सरकारचा युवा पुरस्कार मिळवलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या। शहीदाचा दर्जा दिल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार। फुकट आणि मोफत गोष्टी देऊन गरिबी हटत नाही। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचं वक्तव्य। गरिबी हटवण्यासाठी रोजगार निर्माण करणारे नवनवे उद्योजक तयार करा, नारायण मूर्ती यांचा सल्ला। राज्यभरात होळीचा उत्साह, कुठे इको फ्रेंडली तर कुठे पारंपरिक नृत्यांनी होळी सण साजरा। कोकणात शिमगोत्सवाची धूम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।